पाणी खूप भरलेलं आहे. ऑलमोस्ट 9 वाजत आलेत आणि आता गणपती निघेल. सो हे गाईज, गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये. आणि कालचा म्हणजे ह्याच्या आधीचा व्लॉग तुम्ही बघितला असेल विसर्जनाचा, लालबाग परळमधला, ज्याच्यामध्ये आपण लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं, मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं, चिंचपोकळीच्या चिंतामणीचं सुद्धा दर्शन घेतलं आणि बऱ्याच साऱ्या गणपतीचं दर्शन घेतलं. सो आत्ता मी निघालो आहे नेक्स्ट डेला, म्हणजेच आज आहे आय थिंक 19 तारीख, यस 18 तारीख, आय थिंक 18 तारीख. सो आता सकाळी पहाटेचे ऑलमोस्ट आय थिंक 3:30 होत आलेत आणि मी निघालो आहे लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायला, शेवटचं दर्शन घ्यायला गिरगाव चौपाटीवर. सकाळी विसर्जन होतं म्हणून दरवर्षीप्रमाणे आता बरीच वर्ष मी जातो आहे. सो आता एक 3:51ची चर्चगेट फास्ट आहे, जी आय थिंक सेकंड का थर्ड ट्रेन आहे दिवसातली. सो ती ट्रेन पकडून आपण आता जाणार ग्रँड रोडला उतरून चालत जाऊन आय थिंक 10-15 मिनटात आपण लालबागच्या राजाच्या तिथे पोहोचू. बघूया आपल्याला कुठे भेटतो लालबागचा राजा. पूर्ण ब्लॉग बघा, तुम्हाला आवडेल नक्की, ज्याच्यामध्ये लालबागच्या राजाचं आपल्याला शेवटचं दर्शन भेटेल गिरगाव चौपाटीवर विसर्जन होण्यापूर्वीपर्यंतचं. सो चला तर जाऊया, जास्त वेळ न दवडता निघायचं आपल्याला स्टेशनला. चला तर, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. सो गाईज बघू शकता 3:51ची चर्चगेट फास्ट लागली, पहिली चर्चगेट फास्ट दिवसातली. 5 मिनिट आहेत. ही ट्रेन पकडून आता आपण जाणार आहोत ग्रँड रोडला. सो गाईज आता ग्रँड रोडला पोहोचलो आहे, पण पाऊस पण पडतो आहे. आत्ता खूप मोठी सर येऊन गेली, एक 10-15 मिनटात. सो साईडला थांबून आता निघालो आहे. चला तर बघूया आता गणपती कुठे आहे. सो गाईज बघू शकता खूप सारे गणपती आहेत आणि आत्ता जस्ट मी बघितलं चिंतामणीच आहे इथे पुढे. सो हा बघा आपला चिंतामणी. सो बघा चिंतामणी जस्ट तिकडेच आहे, ग्रँड रोड स्टेशनपासून हार्डली 1-2 मिनिटावर. सो आणखीन एक गणपती आपल्याला बघायला मिळतोय, चेंबूरचा चिंतामणी. तो होता आपला चिंचपोकळीचा चिंतामणी आणि हा आहे चेंबूरचा चिंतामणी. सो गाईज बघू शकता एवढी गर्दी आहे, सगळी गर्दी फक्त लालबागच्या राजाला बघण्यासाठी आहे. आय थिंक इथेच कुठेतरी गणपती आहे. लेट्स सी, बघूया आता आपल्याला याच्यामध्ये. आय थिंक मला वाटतं देवमाता पण बघायला भेटेल. लेट्स सी. सो बघू शकता हा आहे कुंभारवाड्याचा गणराज. लंबोदर आहे. त्यानंतर अजून एक गणपती आहे. हा कुठला आहे? मानखुर्दचा गणराज. गणेश मूर्ती. आपल्यासमोर आता आहे डोंगरीचा राजा.
सो आता आपल्याला ना देव माझा असं पण दर्शन होणार आहे. तर पुढेच आहे गणपती. बघू शकता हे देव माझे सगळे कार्यकर्ते आहेत. उमरकडचा राजा बघू शकता काय देव माझा. गाईज देवमातेच्या मागेच लालबागच्या राजाचा संपूर्ण गाजावाजा आहे. लालबागच्या राजा जवळ आले. पब्लिक कशी ओरडते. आता सकाळचे 6:30 होत आले आहेत आणि हा ऑपेरा हाऊसचा परिसर. आता थोड्याच वेळात इथे डोंगरीचा राजा याच्या मागे, त्यानंतर देव माझा आणि नंतर लालबागचा राजा. सुद्धा आपण हिरगाव चौपाटीवर पोहोचलोय. आपण आता एकदा जाऊन पोझिशन घेऊया, म्हणजे लालबागचा राजा जो लेफ्ट साईडला जातो तिथे. कारण एकदा गणपती आल्यानंतर मग परत प्रॉब्लेम होईल. सकाळचा नजारा हिरगाव चौपाटीवरचा. बरेच साऱ्या मूर्त्या दरवर्षीप्रमाणे अजूनही विसर्जन व्हायच्या अर्धवट बाकी आहेत. सो फायनली सकाळी 7:30 झालेत आणि लालबागच्या राजाचं गिरगाव चौपाटीवर आगमन झालेलं आहे.
आमचा राजा आता त्याच्या तलावाजवळ पोहोचतोय. अंबानींनी दिलेला सोन्याचा मुकुट बाहेर काढताना पाणी खूप भरलेलं आहे. ऑलमोस्ट 9 वाजत आलेत आणि आता गणपती निघेल. या दोन बोटी खेचून घेऊन जातील बाप्पाला. चिंतामणी
सो गाईज फायनली लालबागच्या राजाचं दर्शन झालं आपल्याला व्यवस्थित आणि विसर्जन पण आता होतं आहे, म्हणजे होईलच थोड्या वेळात. सो आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका ब्लॉगमध्ये. टिल देन.